जय ज्योती, जय सावित्री. नागपूरवरून डॉक्टर स्मिता मेत्रेचा सर्वांना नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम, जय विज्ञान, जय संविधान. विलास काळे, यवतमाळ. हो सर. लॉस ऑफ फ्रीडम टर्न्स मॅन इनटू सबमॅन. लॉस ऑफ पॉलिटिकल व्हिजिलन्स इज फॉल ऑफ डेमोक्रेसी. हे विचार सांगणाऱ्या महात्मा ज्योतिरावांना आमचा मानाचा त्रिवार मुजरा. जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला, प्रणाम करी मी यती ज्योतिबाला. ज्योतिरावांना कृतज्ञपणाने प्रणाम करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना आमचा कुरडी साथ. आज महात्मा फुले यांची जयंती. युगांतरी क्रांती सूर्य जो होऊन गेला, ज्योतिष वंदन करूया थोर विभूतीला. शिक्षणरूपी महायज्ञ हा येथे सुरू केला, दीपस्तंभापरी जनासी महामार्ग दाविला. आदर्श ठेवून पुढती वंदूया महात्म्याला, वंदूया महात्म्याला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त सावित्री शक्तीपीठ पुणे आयोजित ऑनलाईन मुलाखतीत डॉक्टर स्मिता मेत्रे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. देश अवघा नांदावा सुखा समाधानात. देश अवघा नांदावा सुखा समाधानात. मानवाने मानवाला पाहावे मानव जातीत. ज्यांचा धर्मच मानवता आहे असे आजचे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय विलास दशरथ काळे सरांचे सावित्री शक्तीपीठ पुणे तर्फे मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. थँक्यू थँक्यू. मनापासून आभार. धन्यवाद सर. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय दशरथ कुलधरन सर सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. सर सावित्रीच्या लेकींनी विविध कार्यक्षेत्रात भरारी घ्यावे म्हणून प्रोत्साहन देत असतात. सावित्री शक्तीपीठात 50,000 सावित्रीच्या लेकींचा सहभाग असून स्त्री शक्तीचं हे विचारपीठ भारतातील दुर्मिळ उदाहरण आहे. सावित्री शक्तीपीठ विदर्भाची अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर स्मिता मेत्रे प्रबोधनाचे कार्य करीत आहे. सावित्री शक्तीपीठातील सर्व सावित्रीच्या लेखी नक्षत्रांसारखे असून त्यांचे कार्य अधोरेखित करण्यासारखे आहे. महात्मा फुलेंच्या महतीचा जागर व्हावा म्हणून ऑनलाईन मुलाखत मालिकेतील 11वे पुष्प म्हणजे सत्यशोधक विचारवंत माननीय विलास दशरथ काळे सरांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. तत्पूर्वी मी माननीय विलास दशरथ सरांचा थोडक्यात परिचय करून देते. विलास दशरथ काळे सर ओबीसी जनमोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. भारतीय पिछडा ओबीसी शोषित समाज संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. शिक्षक नगर परिषद यवतमाळचे सदस्य आहेत. सर सत्यशोधक समाज यवतमाळचे जिल्हा सचिव आहेत. नगर परिषद पंचायत शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत. मानवी नाती हीच धर्मनीती, बाकीची कुनीती हा महात्मा फुलेंचा सिद्धांत स्वीकारणाऱ्या विलास काळे सरांना महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. सर आपले खूप खूप अभिनंदन. आजचे आदर्श व्यक्तिमत्व विलास काळे सरांच्या मुलाखतीकडे आपण आता वळूया. सर नमस्कार. नमस्कार. तर पहिला प्रश्न आहे की भारतीय लोकजीवनाच्या 20व्या शतकातील अस्तित्वाची आणि व्यक्तित्वाची ही मूसच महात्मा फुले यांनी घडविली असे म्हणता येईल का? हा प्रश्न अतिशय बरोबर आहे तुमचा, पण बेसिकली हा 20वा शतक नाही येणार. फुल्यांचा 18वं शतक, फुल्यांच्या विचाराचा पगडा झालेला 19वे शतक, तुम्ही आणि मी ज्या शतकात काम करतो ते 20वे शतक, आणि नव्या पिढीला आपण जो आदर्श देणार आहोत 21वे शतक. या 100-150 वर्षाच्या कालखंडातील एकंदरीतच परिवर्तनाचा जो प्रवाह निर्माण झालेला आहे, त्या एकंदरीतच प्रवाहाची जी क्रांतीची भूमी आहे, या क्रांतीच्या भूमीचा वटवृक्ष महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांच्या विचारातून केलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्मच
या देशाच्या समग्र परिवर्तनाच्या इतिहासाचा एक अध्याय म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं विचाराचं मंथन, त्यांनी मांडलेल्या भूमिका, त्यांनी घेतलेली कृती, त्यांनी उभा केलेला समाज व्यवस्थेचा एकंदरीतच संपूर्ण डोलारा आणि त्यांच्या विचारधारेतून पुढे निर्माण झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि त्याच विचारधारेतून निर्माण झालेलं भारतीय संविधान, या संविधानाच्या रूपाने या देशातल्या संपूर्ण मानवजातीला एका माळेमध्ये जात जातीच्या प्रमाणात कामे नेमाती अशी ही न्यायाची रीती, हे ब्रीद वाक्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी इथल्या तमाम मानवतेच्या लोकांना जोडून टाकलं. आणि इथली जी चातुर्वर्ण व्यवस्थेची जी उतरंड होती, ही उतरंडच तटा 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 तुटून गेली. या पद्धतीचं महत्वाचं कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. त्यामुळे शतकानुशतके हा विचार जनमानसापर्यंत पोहोचेल एवढा प्रभावी विचार महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आहे. तो आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे आणि भारतातल्या प्रत्येक माणसाने सुद्धा स्वीकारला पाहिजे, असं माझं मत आहे. अगदी बरोबर आहे सर. जाळूनी टाकावा मनुग्रंथ असा उपदेश करणाऱ्या महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय गुरु असे जाहीर करतात. म्हणजे 50 वर्षानंतर मनुस्मृती जाळण्याचा विचार त्यांना आला, या अर्थाने कदाचित असं म्हणता येईल की या भारतीय लोकजीवनाच्या 20व्या शतकात महात्मा फुले यांनी जी व्यक्तित्वाची मूस घडविली असंही आपल्याला त्या संदर्भात म्हणता येईल. सर, दुसरा प्रश्न असा आहे की ज्योतिरावांनी सुरुवातीला अभंग रचना केली आणि मग त्यांनी अखंड हे नाव आपल्या रचनेला दिले. यामागे ज्योतिरावांचे अखंड व्यक्तिमत्व आहे असे आपल्याला वाटते का? भारतामध्ये निर्माण झालेल्या समतावादी आंदोलनाची जी प्रक्रिया निर्माण झालेली आहे, हे समतावादी आंदोलन 16व्या शतकामध्ये किंवा 14व्या शतकापासून जी सुरुवात झालेली आहे, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे. वारकरी संप्रदायामध्ये जातीनिहाय संतांची निर्मिती झालेली आपणास दिसून येते. प्रत्येक जातीचा एक संत, त्या संताच्या मागे लावलेल्या जातीचं बिरुद, या सगळ्या प्रक्रियेमध्ये समतेचं वातावरण निर्माण करण्याची प्रक्रिया ज्यांनी केली त्या संतांनी पहिल्यांदा अभंग हा शब्द वापरलेला आहे. त्यांच्या साहित्यामध्ये अभंग हा प्रकार झालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या लिखाणामध्ये अभंग हा महत्वाचा दुवा घेतला होता. परंतु एक महत्वाची घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली. ती घटना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पाठवलेले जे मारेकरी होते, या मारेकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा समजावून सांगितलं की आम्ही हे का करत आहोत, आम्ही आमच्यासाठी हे सगळं सामाजिक काम करत नाहीये, आम्ही तुझ्या आणि तुझ्या पुढच्या पिढीसाठी सगळं सामाजिक काम करत आहोत, आणि हा समतेचा विचार त्या मारेकराच्या मेंदूमध्ये टाकून त्याला स्वतःचे शस्त्र खाली पाडायला लावले आणि ते दोघं महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुयायी झाले आणि ते अखंडपणे त्यांच्या सोबत राहिले. त्या पद्धतीनं अखंड विचार महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडले. केवळ भारतातच नाही तर भारताच्या आजूबाजूला असलेल्या देशांना विकसित करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या विचारधारेतून केलेलं आहे. या खंडप्राय असलेल्या देशाला एकसंघ करण्याचं अखंड काम महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारातून निर्माण होऊ शकतं. या पद्धतीची भूमिका त्यांनी या प्रक्रियेमध्ये मांडलेली आहे. त्याचबरोबर अखंड हा शब्द देत असताना जगामध्ये जे 7 खंड आहेत, या 7ही खंडांना जोडण्याची वैश्विक भूमिका महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारामध्ये आहे. म्हणून थॉमस पेनचं उदाहरण ते नेहमी देतात, ते ख्रिश्चनांचं उदाहरण देतात, ते बुद्धाचं उदाहरण देतात, ते मोहम्मद पैगंबरांचं उदाहरण देतात. आणि अखंड हा विषय घेत असताना त्यांनी भारताचा संपूर्ण चेहरा डोळ्यासमोर मांडला. ते एका कुटुंबाची संकल्पना जेव्हा मांडतात तेव्हा म्हणतात की वडील हे जर मुस्लिम असतील, आई ख्रिश्चन असली पाहिजे, मुलगा हा बुद्धिस्ट होईल, सार्वजनिक सत्याग्रहाकरता मुलगी राहील. एका कुटुंबामध्ये जगातल्या सर्व धर्माचं अखंडत्व दाखवणारं व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले आहेत. त्या अँगलनं त्यांनी अभंगानंतर अखंड हा विषय घेतला, असं माझं मत आहे. बरोबर आहे सर. म्हणजे त्यांनी अखंड जे रचले ते जनजागरणासाठी रचले असावेत आणि मला वाटते त्या अखंडांची संख्या पण 999च्या जवळपास आहे.
आणि त्यांनी जनजागरण करण्यासाठी आपण जसं म्हणालात तसं ते अखंड महात्मा फुलेंना रचावेसे वाटले असावे. सर, भारत स्वतंत्र झाल्यावर सत्यमेव जयते असे ब्रीद वाक्य राजमुद्रेवर कोरले गेले. याबाबत वेगवेगळ्या समजुती आहेत. आपली काय समजूत आहे? मुळातच महात्मा फुल्यांचं एक महत्वाचं वाक्य तमाम महाराष्ट्रातील किंवा देशातील सामाजिक परिवर्तनाची लढाई लढणारे जे सहकारी आहे यांनी आपल्या हृदयावर कोरलं पाहिजे. ते असं म्हणतात, कृती विना वाचाळता व्यर्थ आहे, जळोती विद्या विद्वत्ता ज्योती म्हणे. जर तुमची कृती जर नसेल आणि तुम्ही प्रचंड विद्वान नसाल तर ती विद्वत्ता काही कामाची नाही. क्रिये विना वाचाळता व्यर्थ आहे, जळोती विद्वत्ता ज्योती म्हणे. तुमची क्रिया जर शून्य असेल, तुम्ही बाजूच्या मानवतावादी दृष्टिकोनातून बाजूच्या संपर्कामध्ये येत नसाल, त्याच्या दुःखामध्ये सहभागी होत नसाल आणि प्रचंड विद्वत्तेचा आव्हान असाल, महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्या प्रक्रियेला सत्तेतून पाहतात. सत्यमेव जयते त्यांनी जेवढे काही लिखाण केलेलं आहे त्या प्रत्येक लिखाणाच्या वर त्यांनी सत्यमेव जयतेचा उल्लेख केलेला आहे आणि सत्य शोधण्यासाठी प्रत्येक माणसाला प्रेरित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. भटा ब्राह्मणासह पोटाशी धरावे या पद्धतीची त्यांची जी रचना आहे, स्त्रियांच्या समग्र विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी रचना मांडली ते त्यांनी इथल्या दुःखाचं सत्य शोधण्याचं काम केलं. याचा संदेश आपल्याला तथागताच्या विचारधारेशी निश्चितपणे जोडता येईल. एवढं मोठं काम त्यांनी आपल्या प्रक्रियेतून मांडलं आणि त्यांच्या विचारधारेचाच प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये पडलेला होता. सत्याच्या विचारावर चालणारा ब्राह्मणेतर पक्ष सुद्धा त्या काळामध्ये निर्माण झालेला होता. गावागावामध्ये सत्यशोधक समाजाचे ठिकठिकाणी जे कार्यक्रम व्हायचे, ज्याला जलसा शब्द वापरला जातो, या जलसेच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम सत्यशोधक समाजाचे अनुयायी मोठ्या प्रमाणात करत होते. त्याचाच पगडा आधुनिक काळामध्ये भारतीय निर्मितीच्या वेळेस होत होता आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या जेव्हा हे सगळं लक्षात आलं तेव्हा भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या अंतर्गत असलेली जी राजमुद्रा आहे, या राजमुद्रेवर पहिलंच नाव सत्यमेव जयते या पद्धतीचा आलेला आहे. याचा संदर्भ आपल्याला सम्राट अशोकाच्या कालखंडाशी जोडता येईल, याचा संदर्भ आपल्याला कनिष्काच्या कालखंडाशी जोडता येईल, याचा संदर्भ आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जोडता येईल. आणि जे काही सत्य आहे ते आपण स्वीकारावं आणि असत्य असत्याशी मन केले काही, मानी गेले नाही बहुमता, या पद्धतीची अतिशय कठोर भूमिका महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या एकंदरीतच जीवन प्रणालीमध्ये विद्यार्थी दशेपासून घेतली. म्हणून सत्यमेव जयते हे महत्वाचं वाक्य राजमुद्रेवर आपल्या देशाने स्वीकारलं. या पद्धतीचं एक प्रभावी शास्त्र त्याच्या मागचं, असं माझं मत आहे. बरोबर सर, छान छान माहिती सांगितली सर तुम्ही. जे सत्य हीच नीती बाकीची कुनीती, असं महात्मा फुले सुद्धा म्हणाले. भारतातील बहुजनांसाठी तीर्थच हवे असेल तर त्यांनी ज्योतिरावांच्या घरातील हौदातील पाणीच तीर्थ म्हणून घ्यावे आणि पुरोगामी बनावे. याबाबत आपले मत काय? मुळातच महात्मा ज्योतिबा फुल्यांनी प्रत्यक्ष कृतीतून हे गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. या देशामध्ये अस्पृश्यता इतकी भयानक होती, या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून ओळखल्याच जात नव्हतं. या पद्धतीची समाज व्यवस्था, धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि एकंदरीत सांस्कृतिक व्यवस्था होती आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या सगळ्या व्यवस्थेची चिरफाड केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या देशामध्ये असलेली जी जाती व्यवस्था आहे, तेली, कुणबी, माळे, साळे, धोबी, धनगर, बोवार, सुतार, महार, मांग, चांबार, वट्टी, काष्टी, कोष्टी, कैकाडे, भिल्ल, गोंड, गोवारी, माना, परदान, SC, ST, NT, VJ, SBC, अलुतेदार, बलुतेदार, हा जो सगळा प्रवाह आता आधुनिक काळात आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रातिशूद्र या पद्धतीचा विचार होता. ब्राह्मणी व्यवस्थेनं आणि वैश्य व्यवस्थेनं शूद्र आणि शूद्रातिशूद्र समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच दिला नव्हता. या देशामध्ये परिवर्तनाची जी युद्ध झाली ती युद्ध पाण्याच्या भरोश्यावर झाली. म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी जेव्हा आपला गृहत्याग केला
तेव्हा त्या नदीसाठी झालेल्या संघर्षासाठी त्यांनी गृहत्याग केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुलेंच्या नंतर जेव्हा आंघोळ करायला गेले तेव्हा त्यांच्यासाठी जी मंत्र म्हणायला लागत होते ते वेदोक्त आणि पुराणोक्त पद्धतीचे मंत्र त्या ठिकाणी म्हटल्या जात नव्हते. हा सगळा संदर्भ महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जो संघर्ष केला, पुण्यासारख्या अतिशय सनातन असलेल्या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी अस्पृश्यांना पाणीच मिळत नव्हतं, मृत्यूच्या छायेत ते लोक पडायला लागले होते. अशांना त्यांनी जवळ घेतलं आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना ते कन्व्हिन्स करून दिलं आणि स्वतःच्या घरचं हौद हा अस्पृश्यांसाठी खुला केला. जगाच्या इतिहासामध्ये एवढी घटना कुठेच नाही, या पद्धतीची घटना कुठेच नोंद नाही, ज्या पद्धतीची कृती महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली. म्हणून ते जे तीर्थ आहे हे तीर्थ फारच पवित्र तीर्थ आहे. ताई, तुम्हाला सांगायला मला आनंद होईल, 1902 वर्षापूर्वी आम्ही संविधानिक न्याय यात्रा महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये काढली ओबीसीची जात न्याय जनगणना करण्यासाठी. 11 एप्रिल ते 11 मे आज माझं 11वं व्याख्यान तुम्ही निर्माण केले आहे म्हणून तुम्ही सांगितलं. 2018ला 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुलेंनी 11 तारखेलाच या देशामध्ये जन्म घेतला. 11 एप्रिलला आज 11वं व्याख्यान तुमच्या 11वं वक्ता म्हणून तुम्ही मला कॉल केलेला आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्याला पुण्यातील जो गंजपेठ मधला जो वाडा आहे, समता भूमी जी आहे, त्या ठिकाणी अभिवादन केलं. त्या विहिरीचं पाणी आम्ही घेतलं आणि 36 जिल्ह्यामधल्या समतावादी लोकांपर्यंत ते समतेचं पाणी आम्ही पोचवलं. आता भविष्यभरामध्ये हे तीर्थ शब्द वापरला, हे समनी आपण भारतभरातल्या लोकांना पाठवूया. जातीयतेची जी जळमट आहे, आपल्या मनातील विषमतेची जी जळमट आहेत, आपल्या मनातील अंधश्रद्धेची जी जळमट आहे, आपल्या मनातील अवैज्ञानिकतेची जी जळमट आहे, ही जर धुवायची असेल तर त्या पवित्र पाण्याला, अमृताहीपेक्षा गोड असलेल्या पाण्याला आपण स्पर्श केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्याला समतेचं एक नवं आंदोलन उभं करण्याची क्षमता त्या पाण्यातून आपल्याला मिळू शकते. एवढं पवित्र ते तीर्थ आहे असं माझं मत आहे. खूप छान सर. आपण खरोखरच हे समतेचं तीर्थ सगळ्यांनी प्यायला पाहिजे आणि त्याचीच आज खरी गरज आहे. आपण जे तीर्थ, घाणेरडं पाणी तीर्थ म्हणून विकलं जातं ते आपण घेतो आणि पितो, परंतु महात्मा फुलेंचं हौदातील पाणी किंवा ते पवित्र तीर्थ आपण घेत नाही किंवा तो पितही नाही, परंतु त्या समतेचं तीर्थ पिण्याची आजची आपली परिस्थिती आहे असंच आपल्याला आज म्हणता येईल. सर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी डॉक्टर यशवंत यांचा विवाह ज्ञानबा कृष्णाजी ससाणे यांची मुलगी राधा हिच्याशी करून आंतरजातीय विवाह घडवून आणून समाजापुढे आदर्श ठेवला. हे लक्षात घेता आजच्या काळात आंतरजातीय विवाहाला महत्व देता येईल का? ही जी संकल्पना आहे मुळातच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे जगलेच याच्यासाठी या देशातली जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. त्यांनी मांडणीची आकर्ता केली की या देशामध्ये जी विषमतावादी विचार माणसाच्या मेंदूमध्ये घट्ट असे बसलेले आहेत, या घट्ट बसलेल्या मेंदूतील विचारांची चिरफाड झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि माणूस म्हणून मेलो पाहिजे. या पद्धतीची भूमिका महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये मांडली. ब्राह्मणाच्या मित्राच्या लग्नामध्ये गेल्यानंतर क्रांतीज्योतीला महात्मा ज्योतिबा फुलेंना काही प्रस्तावित ब्राह्मणांनी त्या ठिकाणून हाकलून लावलं. अतिशय बालवयात तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले होते. कमी वयामध्ये त्या एवढ्या मोठ्या महामानवावर, एवढ्या मोठ्या वैश्विक नेत्यावर जो हल्ला झाला, वैचारिक हल्ला झाला, ते घरी आले. त्यांनी आपल्या आप्तस्वकीयांना विचारलं की माझ्या बाबतीत असं का घडलं, मला त्यांनी लग्नाच्या वरातीतून हाकलून दिलं. तर त्यावेळेस त्यांच्या कानावर एक शब्द पडला की तुला हाकलून दिलं, बरं झालं मारलं नाही. आणि तिथून विद्रोहाची ज्योत त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण झाली. ब्राह्मणाचे कसब तयार झालं, गुलामगिरी निर्माण झालं, त्रिरत्न निर्माण झालं आणि सत्सार नावाचं लेखन त्यांनी केलं
आणि प्रचंड प्रमाणात अखंडपणे अखंडाचं लिखाण करून त्यांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला आपण माणसाप्रमाणे स्वीकारलं पाहिजे या पद्धतीची भूमिका घेतली. आणि तीच कृती ज्याला दत्तक त्यांनी घेतलं, ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतलं, त्याला डॉक्टर केलं आणि डॉक्टर करून त्याच्या मेंदूमध्ये हे समतेचे विचार पेरले आणि प्रत्यक्ष कृतीतून आंतरजातीय लग्न त्यांनी घडवून आणलं. आणि या देशामध्ये गरजेचं आहे त्याचंच पुढे उत्तर तुम्हाला दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनहिलेशन ऑफ कास्ट हे स्वतंत्र पुस्तक लिहिलं. ते पुस्तक भारतातल्या प्रत्येक परिवर्तनवादी विचारधारेच्या सहकार्याने वाचलं पाहिजे. आणि गुरु शिष्यानं केलेली कृती, गुरु शिष्यानं केलेली मांडणी, गुरु शिष्यानं दिलेला आधार हा आपण जनतेसमोर पुढे नेला पाहिजे. ताई, याचसोबत मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की निसर्गानं 28 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्यातून पाठवलं, 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठवलं. म्हणून 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर हे स्मृती पर्व म्हणून देशामध्ये मनवलं जातं. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. म्हणून 11 एप्रिल ते 14 एप्रिल हे समता पर्व म्हणून देशामध्ये मनवलं जातं. ही एवढी घट्ट अशी नाळ महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी मांडलेली जी भूमिका आहे ती महात्मा ज्योतिबा फुलेंकडून त्यांनी घेतली आणि निवारण्याचं काम केलं. जातीय व्यवस्था नष्ट करण्याचं त्यांनी काम केलं. इथली भांडवली व्यवस्था नष्ट करून एक परिवर्तनवादी विचारधारा मांडण्याचं त्यांनी काम केलं. इथली समाज व्यवस्था, इथली धर्म व्यवस्था, इथली अर्थव्यवस्था, इथली सांस्कृतिक व्यवस्था या संपूर्ण व्यवस्थेचं प्रतीक म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुलेंनी डॉक्टर यशवंताचं केलेलं लग्न याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि तो एक धागा आपल्याला जोडता आला पाहिजे आणि त्याकरता आपल्या येणाऱ्या पिढीला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. बरोबर आहे सर. म्हणजे गुरु शिष्याचं नातं हे भारतातील दुर्मिळ उदाहरणच म्हटलं पाहिजे की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि जाती व्यवस्था जर आपल्याला संपुष्टात आणायची असेल तर आंतरजातीय विवाहालाही महत्व देणं आज गरजेचं आहे. सर, मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला महात्मा फुले मिळाले असे फुले चरित्रकार श्री पंढरीनाथ पाटील म्हणतात. आपलं याबाबत काय मत आहे? बेसिकली हे आपले नैसर्गिक मित्र आहेत. महात्मा फुल्यांनी संयुक्त कुटुंबाची जेव्हा संकल्पना मांडली त्याच्यामध्ये मुसलमान ख्रिश्चन या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलीच आहे. परंतु जी सत्य स्थिती आहे ती आपल्याला नाकारता येणार नाही. महात्मा फुलेची ला वागवणारी सगुणाबाई ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत महात्मा ज्योतिबा फुले शिकले. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ज्या पद्धतीनं समतेचं वातावरण देशामध्ये निर्माण केलं हे आपल्याला नाकारता येणार नाही. ख्रिश्चनांचे आणि ब्रिटिशांचे आपल्यावर उपकारच आहेत. या जर आले नसते या देशामध्ये 300 तुकडे निर्माण झाले. त्यांनी या पद्धतीचं काम केलं आणि मुसलमानांनी आपल्यावर 1100-1200 वर्ष राज्य केलं. पण त्यांनी त्यांचा विचार आपल्यावर कधीच थोपवला नाही. त्यांनी तुम्ही जर अस्पृश्य असेल, तुम्हाला जर देवळात जाता येत नसेल तर या माझ्या मस्जिदीमध्ये या नमाज पढण्याचे तुम्हाला सुद्धा अधिकार आहे. आपण एकत्र राहूया, एकत्र जेवूया या पद्धतीची प्रामाणिक भूमिका त्यांनी मांडली. आणि त्या भूमिकेतून महात्मा ज्योतिबा फुलेंनी मोहम्मद पैगंबराचा उल्लेख आपल्या अखंडामध्ये आपल्या लिखाणामध्ये केलेला आहे. आणि ख्रिश्चनांच्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं लिखाण महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. त्यांच्या विचाराचा पगडा जरी होता तरी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्म या पद्धतीचा स्वतंत्र धर्म, स्वतंत्र विचारधारा, स्वतंत्र विचार करण्याची पद्धत आम्हा तमाम ओबीसी बांधवांना दिलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडलेल्या सत्यशोधक समाजाचा जो विचार आहे हा विचार सार्वजनिक सत्य धर्माच्या माध्यमातून स्वीकारला पाहिजे. आणि आपले जे मित्र आहेत, मुस्लिम असतील करत, त्यांना आपण स्वीकारलं पाहिजे. ते आपले मित्र आहेत या पद्धतीची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार या सर्व धर्माच्या लोकांना जोडण्यासाठी उपयोगात येऊ शकतो असं माझं मत आहे.
अगदी बरोबर आहे सर, की तसंच महात्मा फुलेंच्या आयुष्यामध्ये जसं गफारबेग मुन्शी किंवा निजीत साहेब, त्यानंतर त्यांना घराबाहेर काढल्यानंतर उस्मान शेख ज्यांनी आपल्या घरातली जागा दिली होती. अशाही हा, फातिमा लोकांमुळे ताई तो उदाहरण देता येईल आपल्याला, हां, बरोबर आहे. आहे की नाही? आणि उस्मान शेख, गफ्फार शेख हां, मुन्शी, गफार शेख मुन्शी, निजीत साहेब फातिमा होते शेख, आणि क्रांतीज्योती त्यानंतर सावित्रीबाई फुलेच्या सोबतच त्या शिकत होत्या. सोबतच त्यांनी कार्य केलं आणि ह्या हा हा सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला महात्मा फुले चांगले शिकू शकले आणि त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले. म्हणजे त्या ख्रिश्चन आणि मुसलमान यांचंही त्यांच्या जे जीवन कार्य त्याच्यामध्ये योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर महात्मा फुले 100%. आहे ना. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य सर्वश्रुत आहे. या अनुषंगाने तत्कालीन स्त्री व आजच्या स्त्रियांच्या श्रेष्ठत्वेमध्ये काही फरक जाणवतो का? या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्वाच्या गोष्टी या आहेत की या देशामध्ये मुळातच शिक्षणाची सुरुवातच 18व्या शतकामध्ये 1848 पासून सुरू झाली आणि महिलांकरता शूद्राकरता ती सुरुवात झाली आहे. हजारो वर्षाचा अंधार एका ठिकाणी होता. महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक पंथी त्या ठिकाणी लावला आणि हजारो वर्षाचा अंधार दूर केला. स्त्रियांच्या बाबतीत मी बोलण्यापेक्षा आमच्या ज्या सत्यशोधक समाजाच्या महिला आहेत किंवा सुनीता आहे माझी मिसेस किंवा मायाताई गोरे आहे किंवा मी ज्यांच्याशी बोलत आहेत त्या डॉक्टर मेहत्रे आहेत, यांनी आणखी प्रभावीपणे ही भूमिका मांडणं गरजेचं आहे. आम्ही पुरुष या नात्यानं किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांचे अनुयायी या नात्यानं तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये एक क्रांतिकारी बदल महात्मा ज्योतिबा फुल्यांनी घेतला. महात्मा फुले गेल्यानंतर महात्मा फुल्यांचं प्रेत रोखण्याचा प्रयत्न जेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी केला तेव्हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समोर आल्या, आकटा हातात घेतलं आणि मुखाग्नी सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिला. सत्यशोधक समाजाचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी जे काम केलं ते जगाच्या इतिहासामध्ये संस्कारित जी प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिणारं काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे. आता आधुनिक काळामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भामध्ये विचार करणाऱ्या स्त्रिया आहेत, नाही आहेत, ते का स्वीकारत नाही हा जो प्रश्न आहे याला मुळातच आपण दोषी आहोत असं मला वाटते. मी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार त्या महिलांपर्यंत पोहोचण्याकरता अपयशी ठरलेला आहोत. कुठेतरी आहे ही भूमिका प्रत्येक फुले अनुयायानं घेतली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायानं घेतली पाहिजे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या अनुयायानं घेतली पाहिजे. जळीस्थळे काष्टी पाषाणी आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नरत असलं पाहिजे. फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण या देशामध्ये म्हणतो, पण सोनी टीव्हीवर महात्मा ज्योतिबा फुलेची जेव्हा सिरियल बंद पडल्या गेली तेव्हा कुठेतरी त्याचा टीआरपी कमी झालेला होता. या पद्धतीची प्रक्रिया या देशामध्ये मांडल्या गेलेली आहे आणि आपण मुळातच एहसान फरामोश आहोतच. आपली परंपरा एहसान फरामोश असणारी. मला माझ्या बापाचं नाव माहित आहे, माझ्या आजोबाचं नाव माहित आहे, माझ्या पंजोबाचं नाव माहित आहे, पंजोबाचं नाव मला माहित नाही. आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार या देशातून नष्ट व्हावा याकरता कार्यरत असणारी एक स्वतंत्र यंत्रणा या देशामध्ये काम करत आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या लिखाणाच्या विरोधामध्ये एक अतिशय कलुषितपणे लिखाण करणारे गांगल बेरे या देशामध्ये होऊन गेलेले आहे. आता 4 दिवसापूर्वी पुण्याला एका व्यक्तीनं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संदर्भामध्ये अतिशय गलिच्छ अशा पद्धतीच्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. एखादी गोष्ट नाकारणे आणि ती नाकारून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची विचारधारा नष्ट करणे याचं उदाहरण तुम्हाला देतो. हडप्पा संस्कृतीला आता सरस्वती संस्कृती असं नाव दिल्या गेलेलं आहे. का बा सावित्री संस्कृती तुम्हाला नाव का नाही देत आहेत? कारण सावित्री संस्कृती जर नाव दिलं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी मांडलेल्या कविता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी मांडलेले विचार, महात्मा ज्योतिबा फुल्यांची एकंदरीत समग्र वाङ्मयातून निर्माण झालेले विचार हे जनतेपर्यंत पोहोचवणं हे क्रमप्राप्त होतं. म्हणून हे जे रिव्होल्युशन आणि रिव्होल्युशनची जी प्रक्रिया आहे आणि काउंटर रिव्होल्युशन
या दोन प्रक्रियेतला हा संदर्भ आहे. म्हणून आधुनिक स्त्रियांच्या संपूर्ण विश्वाचा सन्मान ठेवत आपण त्यांच्यापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे पोहोचवण्यामध्ये आम्ही अपयशी ठरतो की काय, हे आपण अपयशी ठरता कामा नये. म्हणून आपल्याला आधुनिक काळामध्ये नवीन जी पिढी आहे, या नवीन पिढीवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचे संस्कार सातत्यानं घडवून आणावे लागतील. त्या पद्धतीचे कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागेल. मला अतिशय अभिमान वाटत आहे की आज 50,000 स्त्रिया असलेल्या ग्रुपच्या एका बलाढ्य ग्रुप सोबत मी बोलत आहे. या पद्धतीची भूमिका मला मिळाली. म्हणून ताई, अतिशय आनंददायी वातावरण आपण सर्वांनी मिळून निर्माण केलेलं आहे. नवीन पिढी हा विचार निश्चितपणे स्वीकारेल आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार हे नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. एक विज्ञानवादी युग निर्माण होण्यासाठी तुम्ही आणि आपण साक्षीदार ठरवू, अशा पद्धतीचं माझं मत आहे. खूप छान सर, खूप धन्यवाद की आपण जी माहिती दिली की आज त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचं आहे. आणि सर आपण म्हणजे मला असं वाटतं की आपण जागे झालो आहोत, पण अजूनही जागृत होण्याची आपल्याला गरज आहे. आणि तरच आपल्या मालगुडीवरचं जे कर्मकांड आहे किंवा जे काही आपण त्याच्यात अजूनही आपल्या त्या मानसिकतेतून आपण निघत नाहीये, तर त्याच्यासाठी ही महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुलेंची विचारधाराच आपल्याला आता तारून नेऊ शकते. आणि म्हणूनच त्याच्या ग्रंथांचं वाचन म्हणजे मला तर वाटतं त्यांनाच वाचण्याची आज आपली गरज आहे. सर, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमाने बहुजन समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला. सद्यस्थितीत विदर्भात सत्यशोधक समाजाची स्थिती काय आहे? मुळातच सत्यशोधक समाजाच्या निर्मितीच्या नंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्याचा प्रेरणेचं काम केलं. त्याच्यानंतर जेधे जवळकरांनी सत्यशोधक समाज ताब्यात घेतला. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये सत्यशोधक समाजाची विचारधारा पोहोचवण्याचं काम गावोगावी जसंही सुरू झालं, महात्मा गांधीच्या विचारधारेमध्ये जेधे जवळकरांनी ही विचारधारा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं एक फार मोठं कटकारस्थान निर्माण केलं होतं आणि सत्यशोधक समाजाची चळवळ संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. ते तर धन्य हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, माझे तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. कोणी कुण्याही विचारधारेत जाओ, मी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार स्वीकारून मी आता एकमेव उरलेला आहो, अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांची विचारधारा जिवंत ठेवण्याकरता त्यांच्या अनुयायांना त्यांनी आवाहन केलं. नंतरच्या पिढीमध्ये एक नवीन प्रकार निर्माण झाला काही. मग हरी नरके सारखे व्यक्तिमत्व असो, प्राध्यापक श्रावण देवरे सारखं व्यक्तिमत्व असो, किंवा आपण ज्या कुळधरण साहेबांचा उल्लेख केला त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व असो, यवतमाळमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, ज्यांचं जुनं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर गोबरे, यांची विचारधारा असो, नागपूरमध्ये आपल्या सर्व्हिसला 10 वर्ष कमी असताना महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार जसे ऐकले तसे त्यांनी युरेका म्हणून आवाज दिला आणि जळीस्थळी काष्टीपाशाने सत्यशोधक विचारधारा बहुजन समाजासमोर मांडण्याचं काम करणारे अरविंद माळी असोत, की सत्यशोधक ज्ञानपीठाच्या माध्यमातून गावोगावी हजारो लाखो पुस्तकं पोहोचवणारे आमचे प्राध्यापक श्रावण देवरे असोत, यांच्यासारखे मोठ्या प्रमाणात बहुजन संघर्ष चालवणारे नागेश चौधरी असो, की पॉलिटिकल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी एक डॉक्टर अभंग म्हणून पुण्याचे एक व्यक्तिमत्व आहेत, किंवा डॉक्टर जाधव म्हणून वाशिमचे व्यक्तिमत्व आहेत, किंवा कांशीरामजी एक व्यक्तिमत्व या देशामध्ये होऊन गेलं, ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांचे विचार संपूर्ण भारतभर पोहोचवलं. ते महात्मा ज्योतिबा फुल्यांना पगडीवाले बाबा म्हणायचे. फेटेवाले बाबा म्हणून शाहू महाराजांचं नाव होतं, पगडीवाले बाबा म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव होतं, आणि टायवाले बाबा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं. ठिकठिकाणी ज्या ज्या जत्रा भरायच्या त्या ठिकाणी विचारधारा पोहोचवण्याचं काम, बहुजन समाजामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. मंडल आंदोलन ज्यामध्ये ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये अर्जत संघ असेल, किंवा लेनिन ऑफ बिहार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं,
त्यांचा उल्लेख आपण केला पाहिजे. या सगळ्या कर्पुरी ठाकूरचा आपण उल्लेख केला पाहिजे. भारतभरामध्ये अनेक लोकांनी महात्मा ज्योतिबा फुलेंची ही विचारधारा स्वीकारली आणि मोठ्या प्रमाणामध्ये बामसेफ असेल, याच्यामध्ये बामसेफचाही आपण उल्लेख केला पाहिजे. या सगळ्या विचारधारेतून बहुजन समाजाला एकत्रित करण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं, त्या सर्वांच्या माध्यमातून ही विचारधारा पोहोचण्याचं काम झालेलं आहे. मुळातच सत्यशोधक समाजाच्या विचारधारेला दाबण्याचाही एक मोठा प्रकार झालेला, परंतु जो सत्य असतो तो विचार दबला जात नाही. त्यामुळे हा विचार निश्चितच मोठ्या प्रमाणात आता लोकांपर्यंत पोहोचेल. आमच्या यवतमाळचे डॉक्टर दिलीप घावडे असोत, यांचाही उल्लेख, सुनील सरदारचा आपण उल्लेख केला पाहिजे, नितीन सरदारचा उल्लेख आपण केला पाहिजे. अनेक लोक या पद्धतीनं काम करत आहेत. डॉक्टर अशोक चोपडे, ज्यांनी विदर्भातील सत्यशोधक चळवळीवर पीएचडी लिहिली. आमच्या यवतमाळमध्ये काम करणारे आमची सुनीता विलास काळे आहेत, किंवा वर्धेची आमची नूतन माळवी आहे, नागपूरची आमची शुभांगी मेश्राम आहे. या वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणाऱ्या महिला आता विदर्भामध्ये सध्या मोठ्या काम करत आहे. आमची किंवा वर्धा जिल्ह्यातली हिंगणघाट मधली बावणे असेल, या महिलांचा उल्लेख मी प्राकर्षाने तुमच्या समोर करू इच्छितो. किंवा आमचा जामोदकर असेल, त्यानं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. आमचा बाबा बिडकर आहे, अनुज हुलके आहे. या लोकांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक सत्यशोधक समाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलेलं आहे आणि ही माणसं सातत्याने जळीस्थळी काम करत आहे. त्यामुळे सत्यशोधक समाजाचा विचार हा बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पर्टिक्युलर ओबीसी समूहानं मोठ्या प्रमाणात आता पुढे आलं पाहिजे. आणि या ओबीसी समूहातले हे नवीन तरुण आता चेहरे म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुयायी म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे अनुयायी म्हणून पुढे येत आहेत. या पद्धतीचं एक महत्वाचं कार्य विदर्भामध्ये सुरू आहे. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, डॉक्टर ज्ञानेश्वर गोरेंनी स्वतःच्या कमाईतले 4 कोटीच्या जवळपास रुपये खर्च करून एक मोठी इमारत उभी केली आणि सांस्कृतिक सत्यशोधक सांस्कृतिक निर्मिती केंद्र या पद्धतीचं त्यांनी नाव दिलं. आणि त्या ठिकाणी कमीत कमी 100 मुलांची राहायची, खायची, प्यायची व्यवस्था त्या ठिकाणी होईल आणि 5 दिवस पर्यंत त्यांना महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे विचार शिकवल्या जातील. या पद्धतीचं काम यवतमाळमध्ये उभं झालेलं आहे आणि डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे आणि मायाताई गोरे या कामामध्ये आघाडीवर आहे. आम्ही स्वतः त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी आहोत. खूप छान सर. आज खरंच आहे की फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आज आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची आज खरंच गरज आहे. सर, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे श्रेष्ठत्व आणि थोरत्व प्राचीन काळच्या ऋषीमुनींपेक्षा कितीतरी पटीने अस्मितादर्शक होते का? हा निर्विवाद प्रश्न आहे. मुळातच एक संस्कृती आहे, एक नाहिरे नावाची संस्कृती आहे. नाहिरे नावाच्या जातीशूद्र समाजाला आहेरे नावामध्ये आणण्याकरता महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. ऋषी परंपरा ही ब्राह्मणी परंपरा आहे, ही आमची परंपरा नाही आहे किंवा तुमची परंपरा नाही आहे. ही परंपरा जैसे थे वाली परंपरा आहे, गोट्याची परंपरा आहे. ऋषी परंपरा ही नाकारणारी परंपरा आहे, माणसाला माणूस म्हणून नाकारणारी परंपरा आहे, अज्ञानवादी परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही विज्ञानवादी परंपरा आहे, ही सत्य स्वीकारणारी परंपरा आहे, ही एकतावादी परंपरा आहे, हे संते युग निर्माण करणारी परंपरा आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांस्कृतिक परिवर्तन दृष्टिकोन जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा ऋषी परंपरा ही खुजी परंपरा आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची परंपरा ही उंच असलेली परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंची परंपरा ही पहाडी परंपरा आहे, ही हिमालयाची परंपरा आहे, ही मनुष्याला उच्च स्तरावर नेणारी परंपरा आहे. आणि ही परंपरा सांगत असताना विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या पद्धतीनं विद्या आपण स्वीकारली पाहिजे, त्या पद्धतीची प्रभावी मांडणी करणारी परंपरा आहे. आणि परंपरा ही विषमतावादी परंपरा आहे. यज्ञम याज्ञम दानच्च प्रतिग्रहमच्च ब्राह्मणाया कल्पयत, म्हणजे ज्ञान घेणं, ज्ञान देणं हे ब्राह्मणां, या पद्धतीची ऋषी परंपरा आहे. आणि दुसरी महात्मा ज्योतिबा फुलेंची सर्वांकरता ज्ञानाचे कवाड उघडे बसले पाहिजे,
जे जे आपण अशी ठावे इतरांना सांगावे, हुशार करून सोडावे सकळ जना, या पद्धतीची महात्मा ज्योतिबा फुलेंची परंपरा आहे. जे जे आपण अशी ठावे इतरांना सांगू नये, अज्ञानी करून सोडावे सकळ जना, ही ऋषी परंपरा आहे. या दोन परंपरेमध्ये प्रचंड फरक आहे ताई. ही मानवतावादी महात्मा ज्योतिबा फुलेंची परंपरा आहे. संप्रदायाला नष्ट करणारी, विषमतेला नष्ट करणारी, अंधश्रद्धेला नष्ट करणारी महात्मा ज्योतिबा फुलेंची परंपरा आहे. ऋषी परंपरा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी, विषमता निर्माण करणारी, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी, स्त्रियांना त्यांच्या चौकडीमध्येच राहिलं पाहिजे या पद्धतीची परंपरा त्या देशामध्ये ऋषी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी विज्ञानवादी परंपरा मांडलेली आहे. आणि त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या परंपरेचं आणि त्या परंपरेचा ताळमेळ होऊच शकत नाही. ही एक सत्यवादी, सत्यशोधक पद्धतीची परंपरा आहे, असं माझं मत आहे. छान सर, अगदी बरोबर आहे. सर, आपण शेवटचा प्रश्न आपल्यासाठी की सावित्रीच्या लेकींना आणि तरुण वर्गांना काय संदेश द्याल? बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की मेरा जीवन ही मेरा संदेश आहे. महात्मा ज्योतिबा फुले, ज्योती सावित्रीबाई फुलेचं जीवनच त्यांचा संदेश. महात्मा ज्योतिबांनी आपल्या पत्नीला जेव्हा मुलं बाळ होत नाही म्हणून कुटुंबातील लोकांनी त्यांना सांगितलं की तू दुसरं लग्न कर. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सगळ्यांना बोलवलं, सगळ्याला समोर बोलवलं. दोष माझ्यातही असू शकतो, तुम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाईंचं दुसरं लग्न करू द्या, तिच्यासाठी मी स्वतः शोधून आणलाय. या पद्धतीचा अतिशय कठोर भूमिका घेणार. त्या काळातल्या टाटा बिर्लापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरणारे महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्यामध्ये आपली संपूर्ण प्रॉपर्टी त्यांनी अर्पण केली. आपला स्वतःचा मुलगा, आपली स्वतःची पत्नी त्या प्लेग मध्ये नष्ट होण्यासाठी एका गायकवाड नावाच्या मुलाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेनं आणलं. आणि त्यांना माहित होतं मला प्लेग होणार आहे म्हणून, परंतु मेरा पांडुरंग नाही दूंगी या पद्धतीची भूमिका घेतली आणि त्या मुलाला वाचवलं. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या अपंगत्व जेव्हा त्यांना पॅरालिसिसचा तेव्हा डाव्या हाताने लिखाण करून एक शेवटचा ग्रंथ लिहिला. सावित्रीबाई फुलेंनी कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. भावांनो, तुम्ही जर तडजोड केली नाही तर एक मोठं विश्व आपण निर्माण निश्चित करू शकतो. याच पद्धतीच्या आमच्या बहिणी ज्या आहेत त्या सर्व बहिणींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचं पारायण करावं आणि दुसऱ्या पारायणापासून परावृत्त व्हावं, एवढी प्रामाणिक इच्छा माझी आहे. हे त्यांनी स्वीकारावं. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे आधुनिक काळातील आमचं खरं दैवत आहे, हे आपण बदललं पाहिजे. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामध्ये आपल्याला मिळतं. आपल्यात आत्मविश्वास, आपण विज्ञानवादी बनावं, आपल्या डोक्यात आपण नष्ट, आपल्या डोक्यातील जातीयता आपण नष्ट करावी. सर्व फुले अनुयायांना कमीत कमी पोट जाती तरी नष्ट करण्यासाठी आपण कार्यरत व्हावं. जाती नष्ट नंतर होतील, कारण क्लॉकवाईज जाती निर्माण झाल्यानंतर पोट जाती निर्माण झाल्या. हजारो जाती या देशामध्ये आहेत, ती नष्ट होईल नाही होईल, कमीत कमी आपल्यातील पोट जातीचा तरी भेद आपण नष्ट केला पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण एकमेकाला प्रेमानं बोललं पाहिजे, एकमेकाशी सामंजस्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. आधुनिक काळातील आपली जी जातीय जनगणनेचं जे आंदोलन आहे ओबीसीचं, या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. भारतीय संविधानाच्या विचाराचं पारायण आपण केलं पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेचा जीवन संघर्ष आपण वाचला पाहिजे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण समोर आलं पाहिजे. हाच त्यांचा संदेश आहे. मी या सगळ्या प्रक्रियेत अतिशय लहान माणूस आहे. आपण मला ऐकून घेतलं, मला प्रश्न विचारले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आणि सुनीतानं आम्ही ठराव घेतलेला होता. आम्ही आमचं मुलंबाळ होऊ देणार नाही आणि आम्ही दोघंही या विचारधारेने प्रेरित होऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत. एवढा त्याग तुम्ही करायची गरज नाही, पण संसारामध्ये एकमेकाचा विचार स्वीकारून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि सातत्यानं लोकांना जागृत कर, एवढंच मला हा संदेश त्यांचा आहे असं मला वाटतं. खूप छान सर, खूप चांगला संदेश दिला की संविधानाचं पारायण व्हावं, त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू आंबेडकरांच्या
सर्वच जेवढे काही त्यांचं जीवनचरित्र असेल, जीवन संघर्ष असेल, त्याचेही पारायण करणं आजची गरज आहे. खूप खूप धन्यवाद सर. सर, आपण फुले दाम्पत्यावर अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. सावित्री शक्तिपीठातर्फे मी डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्री, जय भीम, जय विज्ञान, जय संविधान. महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्ताने दिनांक 1 एप्रिल ते 11 एप्रिल 2021 पर्यंत विदर्भातील सत्यशोधक चळवळीचा आढावा घेण्यासाठी मुलाखत मालिका चालू केली. या मुलाखत मालिकेतील 11 पुष्प म्हणजे 11 सत्यशोधक विचारवंत, कार्यकर्ते, अभ्यासक यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि लक्षात आले की कोरोनातील लॉकडाऊन काळातही महात्मा फुले सावित्री फुलेंचे विचार लॉकडाऊन होऊ शकत नाही. मुलाखतीचे व्हिडिओ व्हायरल होताच राख जमलेल्या निखाऱ्याप्रमाणे निद्रिस्त असलेला समाज राख फुंकताच तप्त निखाऱ्याप्रमाणे जागा झाला. समाजात हालचाल होऊ लागली. अनेकांचे फोन आले, भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपण सर्व मिळून संघटनात्मक कार्य करूया असा आशावादही व्यक्त केला. सत्यशोधक विचाराने भारावलेले विदर्भात लपलेले अनेक हिरे झळकू लागले. माझ्या मुलाखत घेण्याच्या संकल्पनेला माननीय दशरथ कुलधरण सरांनी उचलून धरले आणि सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. मी डॉक्टर स्मिता म्हेत्रे सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. सत्यशोधक कार्य करणाऱ्यांनी संपर्क जरूर साधावा. यापुढेही संघटनात्मक कार्य करण्याच्या दृष्टीने आपणा सर्वांच्या विचारांचे आदान प्रदान सुरू राहील. आपल्या काही सूचना असल्यास नक्की सांगा, प्रतिक्रिया कळवा आणि हो, मुलाखतीच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट केली नसेल तर अवश्य करा. आपण निष्क्रिय नाहीत हे आम्ही जाणतोच. फुले दाम्पत्याचे कार्य अंतिम माणसापर्यंत पोहोचविण्याचे सावित्री शक्तिपीठाचे कार्य सतत सुरू राहील. मुलाखतकार माननीय नागेश चौधरी, माननीय डॉक्टर गजानन उल्हामाले, माननीय मनोज अंबाडकर, माननीय सतीश जामोदकर, माननीय मनीष हिवराळे, माननीय डॉक्टर अशोक चोपडे, माननीय प्राध्यापक माधव गुरनले, माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर गोबरे, माननीय भीमराज पात्रीकर, माननीय अशोक मानकर, माननीय विलास काळे यांचे सर्वांचे ह्या 11 पुष्पांचे मी खूप खूप आभार मानते. तसेच मार्गदर्शक माननीय दशरथ कुलधरण, माननीय प्रगती मानकर यांच्या ऋणातच राहू इच्छिते. सावित्री शक्तिपीठ पुणे आणि सावित्री ब्रिगेड नागपूरच्या माझ्या भगिनींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरी ज्योती सावित्रीची ख्याती, इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरी ज्योती सावित्रीची ख्याती, भारताच्या मातीमधूनही त्यांचाच जय जयकार गरजती, त्यांचाच जय जयकार गरजती. बरं का मंडळी, कोरोना काळात सर्वांनी आनंदी राहा. मीच जबाबदार म्हणून काळजी घ्या आणि हसतच राहा. सावित्री शक्तिपीठाचा अश्वमेध धावत सुटला, घालावया गवसनी आकाशाला. दृष्ट न लागो या स्त्री शक्तीला, दृष्ट न लागो या सावित्री शक्तिपीठाला. हीच प्रार्थना निर्विकाला, हीच प्रार्थना निर्विकाला. याबरोबरच डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपला सर्वांचा निरोप घेत आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.